पेठला नागरिकांचा वीज कंपनीच्या विविध अडचणींचा निपटारा करण्यासाठी शिबिर. पेठ तालुक्यातील वीज ग्राहकांना विविध अडचणींना सामोरं जावं लागत असून त्यांच्या समस्यांना न्याय मिळावा या उदात्त हेतूनं कोणताही राजकीय हेतू नसून सर्वसामान्य नागरिकांसाठी युवा नेते व महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे संचालक गोकुळ झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली विद्युत कंपनीच्या वतीनं विविध समस्या सोडवण्यासाठी अडचण निवारण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. येथील वीज कंपनीच्या कार्यालयातील इमारतीवरील सभागृहात शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी युवा नेते गोकुळ झिरवाळ यांनी उपस्थित नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत वीज कंपनीच्या अभियंते व कर्मचाऱ्यांकडून त्यांचं निराकरण करण्यात आलं. तालुक्यातील पुढील काळातील विजेचं करण्यात आलेलं नियोजन, सबस्टेशन व तसेच वाडी वस्तीवरील विजेचा पुरवठा याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता झावरे, कुमावत आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रामदास गवळी, हिरामन पवार, पुंडलिक सातपुते, बाळू गवळी, नामदेव मोहोडकर, निवृत्ती सापटे, गौरव चौधरी, नगराध्यक्ष करण करवंदे, सुनंदा घोटे, पुरुषोत्तम गवळी, किरण भुसारे, हिरामन मवळे आदींसह तालुक्यातील सरपंच, सदस्य, नागरिक उपस्थित होते. वीज बिलाबद्दल ज्या तक्रारी आहेत त्याचा जे असेल ते आपण कॅम्प घेऊन आजच आपण त्या सगळ्यांचा निपटारा करणार आहोत. पण मी तत्पूर्वी अजून एक आमच्याकडे एक नवीन स्कीम आलेली आहे त्या संदर्भात मला माहिती देऊ इच्छितो. कारण की आज रोजी आपलं सगळ्यांसमोरची समस्या आहे ती पर्यावरणाची समस्या आहे. पर्यावरणाचा जो इम्बॅलन्स झालेला आहे म्हणजे ऑलरेडी पाऊस पडणं वगैरे हे याचं कारण हे की जे प्रदूषण वाढतंय या प्रदूषणासाठी त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे वीज. वीज जी आज रोजी आपण जी तयार करतो ती कोळशापासून तयार करतो आणि कोळशापासून वीज तयार करताना प्रचंड प्रमाणात कार्बन डायऑक्साईड तो हवेमध्ये सोडला जातो. म्हणजे प्राथमिक स्वरूपात सांगायचं म्हटलं तर आपण 4 किलो कोळसा जाळतो तेव्हा कुठं 1 युनिट तयार होतो आणि 4 किलो जाळताना तो 3 पट कार्बन डायऑक्साईड अजून तो हवेमध्ये सोडला जातो. आणि एवढा मोठा कार्बन डायऑक्साईड याला कॉम्पेन्सेट करणं म्हणजे किती ऑक्सिजनचं आपलं नुकसान होतं त्याला किती झाडं लावायला पाहिजे की जेणेकरून एवढा कार्बन डायऑक्साईड आपण त्याचं न्यूट्रलाइज करू. त्याच्यासाठी खूप चांगलं सोल्युशन आहे की आपल्या सोलरमध्ये खूप चांगली क्रांती झाली. सोलर पॅनल आता इतके छान पॅनल आलेले आहेत म्हणजे जर 1 किलोवॅटचं सोलर पॅनल जर लावलं तर ते दिवसाला 4 युनिट तयार करतात. म्हणजे विचार करा 4 युनिट म्हणजे किती किलो कार्बन आणि किती किलो तेवढ्या पटमध्ये आपण एवढं कार्बन डायऑक्साईड वाचवतो. तुम्ही स्वतः आपल्या घराच्या छतावर बसून आपण ते सोलर म्हणजे अगोदर ठीक आहे 50,000ला 1 किलोवॅट सोलरचं पॅनल मिळतं. तर ते आता प्रत्येकाच्या आवश्यकता नाही आहे म्हणून त्याला सोल्युशन म्हणून शासनाने सबसिडी सुरू केलेली आहे. 50 किलोवॅटचं एक किलोवॅटचं पॅनल जे 50,000ला मिळतं ते आता एक स्मार्ट स्कीम केली आहे त्याच्यामध्ये 95% सबसिडी दिलेली आहे. म्हणजे 95% म्हणजे 47,500 रुपये सरकार भरतात आणि 2,500 रुपये फक्त जे BPL धारक आहेत त्याच्यासाठी जे BPL आहेत त्यांना 2,500 रुपये फक्त भरायचे आहेत. त्यांचं लाईफ टाईम म्हणजे 20 ते 25 वर्ष ते पॅनल काम करतं. 25 वर्ष त्यांना बिलाचं ताणच नाही फ्रीमध्ये. कारण की एकाला महिन्याला 100 युनिट खूप झाले 120 युनिट तयार करतो. 1 किलोवॅटचं पॅनल 120 युनिट महिन्याला म्हणजे दिवसाला 4 महिन्याला 120 युनिट. तर असं पॅनल जर 2,500 रुपये म्हणजे काही शुल्लक गोष्ट म्हणजे आपण भरलं तर आपण असं समजून 20 वर्षाचे तुम्ही लाईट बिल भरून लागते 2,500 भरलं आणि ते तुमच्या दारावर लावून भेटतात. त्याच्यात इन्व्हर्टर राहील, पॅनल राहील, 1 किलोवॅटचं पॅनल राहील. ते जर लावलं तर आणि परत उरलेलं जे आहे तर जे BPLमध्ये नाही आहे पण SC ST कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 90% सबसिडीमध्ये त्यांनी 5,000 रुपये भरायचे आहेत आणि उरलेले 45,000 शासन भरेल आणि त्यांच्या दारात ते 1 किलोवॅटचं पॅनल लागेल. आणि त्या व्यतिरिक्त जे जनरलमध्ये आहे त्यांचा आपण युनिट 100 युनिटच्या आत वापर आहे त्यांना 10,000 रुपये भरायचे 40,000 रुपये शासन भरेल. तर ती जर स्कीम केली असं आता बऱ्याच गावं आहेत त्या गावांनी ठरवून काही गावाने आता ठरवलं आहे की आम्ही पूर्ण गावच्या गाव आम्ही सोलरमध्ये करू. त्याप्रमाणे काही आता इजतपूर तालुक्यात काही गाव आमच्याकडे आहेत त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर असं मागितलं आहे की आपल्या पेठमधून बरेच गावांनी प्रोडक्टिव्हली सुरुवात करावी आणि ते आपले सोलर पॅनल घ्यावे. त्यासाठी गोकुळ यांना पण विनंती केली आपण पण काही आपल्या माध्यमातून काही असे आम्ही कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला अगोदरच सबसिडीचं कसं असतं की तुम्ही अगोदर खर्च करायचा असतो आणि ती सबसिडी आपल्या खात्यावर येते. परंतु आता आपल्या लोकांकडे एवढा पैसा ॲट अ टाईम जमणं शक्य नाही. पण आपण एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला तयार करू
की त्यांनी अगोदर ते चालून घ्यायचं आणि ती सबसिडी आल्यावर त्यांनी ती वर्ग करून घ्यायची. आपला चेक तसं आपण एक दिवस करू तर ते जर सोडून घेतलं तर आपल्याकडे हे होते. दुसरं आता आपलं स्मार्ट मीटर आपण जे लावतो, स्मार्ट मीटरमध्ये आपण जो वापर करतो किती वाजता आणि किती टायमिंगमध्ये किती लोक वापरले याचा सगळं हिशोब देतो. अगोदरचं मीटर काय फक्त महिनाभर तुम्ही किती वापरले त्याची युनिट दाखवतं. पण स्मार्ट मीटर तुम्ही किती वाजता कुठल्या सीजनला केव्हा काय वापर तुमचा वापर नेमका कधी वाढतो, कधी तुम्हाला बिल कमी होतो असं सगळी माहिती देतो. पण त्याच्यामुळे आता शासनाने जे टॅरिफमध्ये सवलत दिली, आता सध्या रात्रीच्या वेळेस आपल्याला खूप महाग वीज घ्यावी लागते आणि दिवसा सोलरमुळे आपल्याला वीज स्वस्त उपलब्ध असते. पण लोकांनी दिवसा वापरायला पाहिजे. अगोदर उलट होतं, उलट आपण दिवसा देऊ शकत नव्हतं आणि आता दिवसा द्यायला तर शेतकऱ्यांना दिवसा घ्यायची आहे. व्यासपीठावर उपस्थित या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, विद्युत महावितरण कंपनी यांचे कार्यकारी अभियंता झटकरे साहेब, आपल्या तालुक्याचे उपअभियंता उमावत साहेब, सहाय्यक अभियंता नागरे साहेब, त्यांचा सर्व स्टॉप, त्याच्यानंतर ननसी सब डिव्हिजनचे भोये साहेब, त्यांचा सर्व कर्मचारी वर्ग, महावितरणमध्ये सर्वच काम करणारे कर्मचारी, ग्रामविद्युत सेवक असतील, लाईन स्टाफ असेल, वायरमन असतील, सर्वांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानेल का आपण त्यांना एक दिवशी कुमावत साहेबांची सहज एक तक्रार घेऊन गेलो. तिथं चर्चा झाली आणि त्या चर्चेत आम्हाला तुम्ही थोडासा छोटासा वेळ द्या. त्याच्यात मग आमचं ठरलं का कार्यकारी अभियंता साहेबांनाही त्या ठिकाणी बोलवायचं आणि त्यांचं पण मार्गदर्शन आपण घ्यायचं आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन केलं. या कार्यक्रमासाठी आलेले तालुक्यातून सर्व ज्येष्ठ युवक तरुण सर्वांनाच मनापासून धन्यवाद देईल. तसेच गाव लेवलचे जे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य मंडळ, सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करेल. आपल्यात मला वाटतंय महिला म्हणून दोघीच जणी आहेत, त्याच्यामुळं महिलांचा पण या ठिकाणी मी उल्लेख करेल. कर्मचारी महिला सर्वच आहेत, त्यांचंही स्वागत या ठिकाणी करतो. मित्रांनो, महावितरणविषयी असलेल्या अनेक शंका, कुशंका, अडीअडचणी या संदर्भात हे शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलंय. या शिबिराला सुरुवात करतानाच कुठंतरी राजकीय पक्षाचं लवलेश किंवा असं काही किनार द्यायचे असा उल्लेख नव्हता. कारण सगळेच लाभार्थी त्या ठिकाणी अडचणीत येतात, वेगवेगळी त्यांची अडचण आहे. त्या स्वरूपाने आपण त्या ठिकाणी हे शिबिर लावलं. या शिबिरात वेगवेगळे अडचणी, महत्त्वाचा या पेठ तालुक्याचा असलेला महत्त्वाचा प्रश्न जो काही वाढीव बिलाचा आहे. रेग्युलर जुन्या जे मीटर होते त्याचं रीडिंग झालं नाही, त्याच्यामुळं आवाच्या सव्वा त्या ठिकाणी बिल आले. परंतु सर या ठिकाणी सांगावंसं वाटतं का या पेठ तालुक्याची खासियत आहे, खूप दिवसापासून या पेठ तालुक्यात काम करायचा अनुभव या ठिकाणी आला. सामान्य लोक, सामान्य गावं, सामान्य गावामध्ये राहणारे हे समाज बांधव त्या ठिकाणी आपलं विद्युत मंडळाचं जे काही इलेक्ट्रिसिटीचं बिल असेल ते कधीच थकवत नाही. कमी प्रमाणात लोकांनी मीटर घेतले ही गोष्ट खरी आहे, परंतु जेवढ्यांनी मीटर घेतले ती लोक कधीच बिल थकवत नाही. चांगल्या प्रकारे चांगलं जास्त बिल जरी आलं तरी ते भरायचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. कधीतरी एखादा हुशार माणूस किंवा आमच्या कनेक्टमध्ये असलेला माणूस आमच्या जवळ येतो, भाऊ मला बिल जास्त आलंय, त्याच्याहून आम्हाला थोडंफार समजतं की याचं बिल खूपच जास्त आलंय. इथल्या असलेल्या माणसाला साधारण 1000 रुपयाच्या पुढे बिल गेलं का ते बिल खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या जिकरीने त्या ठिकाणी भरावं लागतं. महत्त्वाचं कारण इथून होणारं स्थलांतर, बाहेरगावून जाऊन करावी लागणारी मजुरी, याच्यावर चालणारं त्यांचा उदरनिर्वाह आणि त्याच्यामुळं त्यांची अडचण जी आहे ती 1000ची नाही आहे. त्याच्यामुळं आम्हाला जे काही बिलं येतात त्या संदर्भात ही महत्त्वाची मोठी तालुक्यातली अडचण आहे. त्याच्यात महत्त्वाची अडचण ती का बरं वाटते, वेळेवर लाईट पण आम्हाला मिळत नाही. लाईट आली तर ती कुठेतरी डिम असते, कुठेतरी उपकरण त्याच्यावर चालत नाही, उपकरण तर कोणी वापरत नाही, पण तो बल्ब पण व्यवस्थित चालत नाही. सर शेवटचा ट्रान्सफॉर्मर साधारण नाना शिवरचा झरीला शेवटचा रोहित्र आहे आपला DTC शेवटचा रोहित्र आहे.
आम्ही बघितलंय का त्या असलेल्या लाईनवर मला वाटतं मागच्या वेळेस शेळके साहेब जेव्हा होते तेव्हा पूर्ण लाईन आम्ही बघितली होती, ती पूर्ण झाडं तोडली, कुठं कुठं लिकेज आहेत, कुठं कुठं फॉल्ट आहेत, ते सगळे आम्ही काढले आणि त्याच्यानंतर आम्ही ती लाईट झरीपर्यंत कसं तरी घेऊन आलो. साधारण 165 व्होल्टेज फक्त तिथं मिळायचं फेज टू फेज. मोटर चालायला मान्यच करायची नाही, परंतु तुमच्या सर्वच टीमनी जे काही याचं कॉन्ट्रॅक्ट असेल तुमचं मेंटेनन्सचं, दुरुस्तीचं, ती लोक पण आमच्या बरोबर होती. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि आम्ही ती लाईट साधारण झरीपर्यंत आणली. परंतु झरीपर्यंत येत असताना त्याच्यावर अनेक ठिकाणच्या लाईटी आहेत. साधारण अंबास असेल, कांडोळपाडा असेल, अशा पद्धतीची गावं त्या लाईटवर येतात. एक कुठेतरी एक फॉल्ट होता. त्याच्यानंतर तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांना आम्हाला सपोर्ट मिळाला. त्या सपोर्टनी एक ठिकाणी आम्ही एक एबी स्विच त्या ठिकाणी टाकला, जेणेकरून इथली असलेली जी काही समोर मला वाटतं हिरकुड पाडा काय कुठला तरी पाडा आहे, त्या पाड्याला जाणार लाईन तिथून ब्रेक होत होती. अशा पद्धतीचे चांगले काम तुम्ही करत असतात. परंतु ह्या बिलांच्या संदर्भात रिडिंग झाली नाही म्हणून या असलेल्या लाभार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात बिलं आली. आम्ही तुमच्याकडे आलो तर त्याचे रिडिंगच केली नाही म्हणून तुम्ही आम्हाला सांगितलं आणि त्याच्यामुळे सरासरी बिलं दिले गेली. अशा पद्धतीने आपल्याकडून उत्तर मिळालं. त्याच्यामुळं त्या असलेल्या लाभार्थ्यावर मोठ्या प्रमाणात तो बिलाचा भार त्या ठिकाणी आला आणि आपल्यावरची असलेला विश्वासार्हता ती त्या ठिकाणी डिपार्टमेंटची विश्वासार्हता त्या ठिकाणी गमावली गेली. परंतु हे जे कोणी रिडिंग करणारे एजन्सीज होत्या कधीच आपल्यापर्यंत आल्या नाही. मग सरासरी त्यांनी सोमनाथ पाटलांच्या घरी न जाता सोमनाथ पाटलांना बिलं देऊन टाकली. उदाहरण सोमनाथ पाटलांचं सांगतो. परंतु प्रत्येकाच्या घराला बिलं तशीच आली. काही ठिकाणी असा प्रॉब्लेम आला की मीटर घरात राहिलं, रिडिंगवाला गेला पण कुलूप लावलेलं होतं. तो माणूस कुठंतरी देशी भागावर त्या ठिकाणी काम करायला गेला आणि त्याचं रिडिंग घेण्यात नाही आलं म्हणून त्याचं बिल त्या पद्धतीने फक्त सरासरी बिल दिलं. सरासरी बिल दिल्यावर ते बिल एकदाच कुठंतरी आल्यावर त्या माणसाला भरणं शक्य नाही झालं. त्याच्यामुळं विद्युत महामंडळाविषयी असलेली जी काही शंका, कुशंका ह्या ज्या माणसांमध्ये लाभार्थ्यांमध्ये निघत गेल्या त्याच्यामुळं अनेक अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या. सरांनी आता सांगितलं का आता नव्यानेच सुरू झालेलं आपण आता जुनं मीटर बदलून टाकायचं आणि स्मार्ट मीटर बसवायचं. त्या स्मार्ट मीटरमध्ये काय काय अडचणी येऊ शकतात, काय अडचणी येऊ नाही शकत. साधारण त्या मीटरमध्ये जसं आपलं जुनं मीटर होतं त्याच पद्धतीने हे नवीन मीटर आहे असं सरांचं म्हणणं आहे. आपल्या बरेचसे गावं त्यांनी स्मार्ट मीटर मुक्त केलेत. प्रत्येक घरात त्यांनी अशी कोणती तरी गावं असतील त्या गावांमध्ये स्मार्ट मीटर बसवलेत. त्या लोकांना बिलं पण यायला लागलेत. आता त्याच्यात बिलं येताना अशा पद्धतीने होतात की 130 रुपये साधारण त्याचा स्थिर आकार आहे, म्हणजे मीटर भाडं आपण जे म्हणतो. ही लाईनीचं पेठपासून आपल्या घरापर्यंत जी येणारी लाईट आहे किंवा नाशिकपासून येणारी आपल्या घरापर्यंत जी लाईट आहे तिचं भाडं म्हणून 130 रुपये स्थिर आकार म्हणून त्यांनी आकारलेत. म्हणजे 130 रुपयाच्या पुढे बिल चालू होईल. आपलं युनिट जळला जाईल तो 130 रुपयाच्या पुढं मोजला जाईल. त्याच्यामुळं 130 रुपये आपण वापरली नाही, लाईट बंद करून ठेवली तरी 130 रुपये आपल्याला भरणंच आहे, कारण तो एक ठिकाणी स्थिर आकार करून ठेवलाय त्यांनी. ही महत्वाची बाब आपण एक ठिकाणी समजून घेतली पाहिजे. मी बऱ्याच वेळेस त्यांच्याशी चर्चा करत असताना इथले तालुक्यातले बरेचसे सरपंच बरोबर असतात, त्यांना पण ती बाब लक्षात आणून दिली आहे. मित्रांनो, स्मार्ट मीटर विषयी सरांनी जे सांगितलं का स्मार्ट मीटर मुळं काय झालंय, स्मार्ट मीटर जसं आपण जुन्या मीटरवर तेवढे बिलं भरत राहिलो, 2000 येऊ, 4000 येऊ, 6000 येऊ, आता लोकांना तर 12 15 हजार बिलं आलेत. त्याचं कारण पण वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलेत का ते जुने जे बिल होतं पेंडिंग राहिलं ते पेंडन्सी आपण बघून आणि त्या ठिकाणी जुनं जे हे आहे बिल आहे ते मोठ्या प्रमाणात आलं. आता त्याच्यातही काही फॉल्टी मीटर होते, त्याचे बिलं हे जास्तच आले. मग ते कुठंतरी कमी झाले पाहिजे, त्याच्यासाठी आपण समक्ष त्या ठिकाणी भेटून आपल्या असलेले बिलाच्या विषयी असलेली अडचण त्या ठिकाणी आपण महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बसून ती सोडवणार आहे. त्याच्यामुळं हे शिबिर घेण्याचं कारण त्या ठिकाणी होतं. स्मार्ट मीटरचा दुसरा फायदा, जर समजा ते आपण लाईट बंद करून ठेवली तर स्मार्ट मीटर हे जेवढं कंजप्शन करेल, जेवढं म्हणजे आपण लाईट वापरू त्याच्याच प्रमाणात आपल्याला बिलं मिळणार आहे. आता त्याच्यातून काही शंका कुशंका तुम्ही आम्हाला सांगणार आहेत का त्या स्मार्ट मीटरविषयी काय आपल्याला अडचण येणार आहेत, त्याच्यावर आपण त्यांना ते प्रश्न विचारू ना, जेणेकरून तुमच्या मनात शंका नको राहायला, तुमच्या मनात त्या मीटरविषयी वेगळी काहीतरी शंका तयार नको व्हायला. आता दुसरी गोष्ट अशी आहे का त्याच्यात महत्त्वाचा आपली अडचण अशी होणार आहे, जर समजा आपण स्मार्ट मीटर बसवलं आणि ते स्मार्ट मीटरचं बिल आपण नाही भरलं
समजा 1500 रुपये बिल आलंय, 1500 रुपये बिल नाही भरलं तर पूर्वी कट करायला लोक घरी यायचे, वायर कट करायचे, मीटर घेऊन जायचे, अशा पद्धतीने मीटर कट व्हायचं. तर आता ती सिस्टम स्मार्ट मीटरमध्ये जरा डिजिटल आहे, नव्याने आहे, अपडेट आहे. त्यांच्याकडे असं आहे का रिडिंग करायला पण माणूस नाही येणार, जरी आला किंवा माणूस आला नाही तरी त्याचं रिडिंग प्रॉपर हे इथल्या असलेल्या कार्यालयाला कळणार आहे का त्याचं मीटर व्यवस्थित चालतंय का, त्याचं रिडिंगमध्ये जास्त जर समजा ह्या महिन्यात जर समजा 40 युनिट जळलं होतं आणि त्याच्या पुढच्या महिन्यात ते डायरेक्ट 60 युनिट जळायला लागलंय, मग त्याचा 24 महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेठ.